कायदे फक्त सामान्य माणसासाठीच असतात आणि सामान्य माणसानेच या कायद्याचं पालन करायचं असतं, असंच काहीसं चित्र अलीकडं आपल्याकडं निर्माण झालेलं आहे. राजकीय नेत्यांना कायद्याचं किती भान असतं हे तर आपण बघत आलेलो आहोत. त्यांना काही वाटत नाही, कायदा हा आपल्यासाठी सुद्धा आहे याचं भान या राजकीय नेत्यांना नसताना आपल्याला अनेकदा दिसतं. सत्तेच्या जीवावर काहीही करण्याचा प्रयत्न केला जातो. कायदे तयार करणारे अनेकदा कायदे मोडताना दिसतात आणि मग आपण यावेळेला थक्क होऊन पाहत राहतो. असाच एक मोठा प्रकार माहिती अधिकारामध्ये उघड झालेला आहे. सामान्य माणसाकडून थोडंसं जरी अतिक्रमण झालं असलं तर लगेच त्यांना बुलडोजर आठवतो. म्हणजे ये सत्तेतल्या लोकांना. नेते मात्र मनाला येईल तिथं आणि मनाला येईल तसं अतिक्रमण करीत राहतात. कायद्याला बासनात गुंडाळून ठेवतात. आपण काहीही केलं तरी आपल्याला कोण विचारणार आहे का, असा त्यांचा समज झालेला असतो आणि बऱ्याचदा त्या गोष्टी खऱ्याही असतात. नाही नेते मंडळींच्या, आमदार खासदारांच्या नादाला कोणी लागत. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मात्र आता अशा राजकीय नेते, मंत्री, आमदार यांची अक्षरशः झोप उडवली आहे. एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी मुंबईत जे अतिक्रमण केलेलं आहे त्या जागेचा बाजारभाव 250 कोटी म्हणजे 250 कोटीपेक्षा जास्त किमतीच्या घरामध्ये आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी प्रत्येक स्क्वेअर फूट जागेची किंमत 1 लाखापेक्षा जास्त आहे. स्क्वेअर फूट. मुंबईच्या प्रभादेवी इथल्या गिरणीच्या जागेवर रुस्तुमजी क्राऊन ही टोलेजंग इमारत उभी राहिलेली आहे. 63 ते 65 मजल्यांच्या 3 इमारतीपैकी 2 इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तिसऱ्या इमारतीला मात्र हे प्रमाणपत्र मिळालेलं नाही. यातल्या ए आणि बी बिल्डिंग मधल्या बहुतांश प्लॉट धारकांनी लिफ्टच्या बाजूची सार्वजनिक जागा बेकायदेशीररित्या आपल्या फ्लॅटला जोडून घेतलेली आहे, म्हणजे फ्लॅटमध्ये घेतलेली आहे आणि त्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. म्हणजे बेकायदेशीररित्या ही जागा बळकावण्यात आलेली आहे, चक्क बळकाविण्यात आलेली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मात्र या प्रकाराची नव्हे, या अनधिकृत, या बेकायदेशीर, या गैरप्रकाराची तक्रार केलेली होती. तक्रार करून सुद्धा काहीच कारवाई होत नसल्याचं बघून मग त्यांनी आता पाठपुरावा सुरू केला. त्यामुळं अखेर मुंबई महापालिकेनं आपला हातोडा काढला आणि या मोठ्या अतिक्रमणावर चालवायला सुरुवातही केली. तक्रारीनंतर या इमारतीतील 128 फ्लॅट धारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये महापालिकेनं हातोडा चालवायला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे अतिक्रमण करणाऱ्यामध्ये एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचा समावेश आहे. मंत्री असलेले संजय राठोड, त्यांच्या पत्नी शीतल राठोड, आमदार सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे राहत असलेल्या फ्लॅटवर सुद्धा अशीच कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे दीपक केसरकर दर महिन्याला 4,20,000 रुपये भाडं देऊन इथं राहतात. बापरे, महिन्याचं भाडं 4.25 लाख. जाऊ द्यावं, हे आपल्यासाठी धक्कादायक आहे. नेत्यांसाठी ही रक्कम काही नसते. शिंदे गटातल्या या मंत्री, आमदार आणि नेते, त्यांच्या नातेवाईकांच्या फ्लॅटसह आणखीही काही नेत्यांचे फ्लॅट या कारवाईत सापडलेले आहेत. या सगळ्या नेत्यांची एकाच इमारतीमध्ये घरं आहेत, या बिल्डिंग मधल्या इथल्या. त्याचबरोबर या तिन्ही नेत्यांनी अनधिकृत बांधकामं केलेली आहेत.
राजकीय नेत्यांच्या बरोबरच काही अधिकारी आणि व्यावसायिक यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. याबाबत तक्रार झाली आणि आता अतिक्रमण तोडायला सुरुवातही झालेली आहे. ही जी सुरू केलेली कारवाई आहे, ही कारवाई आणखी 1 महिनाभर चालू शकते, असं हे एवढं सगळं मोठं प्रकरण आहे. राजकीय नेत्यांना, विशेषतः सत्तेतल्या नेत्यांना वाटतं आपण काही केलं तरी आपलं कोण काय वाकडं करणार आहे. सत्ता आपल्या हातात, अधिकारी आपल्या ताब्यात, कायदा राबवणारे अधिकारी आपण कसेही दाबून टाकू शकतो आणि तसं घडतं सुद्धा अनेकदा. या नेते मंडळीच्या प्रभावाखाली अनेक शासकीय अधिकारी असतात, त्यामुळे त्यांना त्यांचं नियमानुसारचं काम सुद्धा करता येत नाही, याचाही आपल्याला अनुभव आहे. पण कधी कधी अशीही वेळ येते की कायद्याचा हात या नेते मंडळीच्या कॉलर पर्यंत सहज पोहोचतो आणि तो आता इथंही पोहोचला आहे. बघा, कायदे बनवणारे हेच, कायदा मोडणारे हेच आणि लोकांना कायदा पाळायला सांगणारे सुद्धा हेच. आणि हे असतात आपले लोकप्रतिनिधी. आपणच यांना मतं देतो, निवडून आणतो. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तक्रार केली म्हणून हे निदान उघडप तरी पडलं, पण जे कधी उघडच पडत नाही त्याचं काय? काय सांगाल मित्रांनो, तुम्ही जरूर सांगा, पण सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.